काही आठवड्यांपूर्वी माझ्या एका क्लायंटने मला एक प्रश्न विचारला. तो गेली जवळपास 6 वर्ष माझ्यासोबत इन्व्हेस्टमेंट करतोय. तो म्हणाला, "मी पोर्टफोलिओ बघतो, एस-आय-पी नियमित सुरू आहे, नंबर्स पण ठीक दिसतात. पण खरंच मी फायनान्शियली योग्य ट्रॅकवर आहे की नाही हे कसं कळणार?" मला हा प्रश्न खूप आवडला. कारण आपण आपल्या फायनान्सेसबद्दल विचार करतो तेव्हा बहुतेक वेळा आपल्या स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायला लागतो. ऑफिसमध्ये कोणी नवीन कार घेतली, एखादा मित्र फॉरेन ट्रिपला गेला किंवा Instagramवर कोणाचं लाईफस्टाईल पाहिलं आणि मग आपल्यालाच वाटायला लागतं की आपण मागे पडतोय. पण ही कंपॅरिझन कधीच योग्य नसते. कारण नेहमी कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असणारच. मग स्वतःची प्रोग्रेस दुसऱ्यांशी कंपेअर करण्यापेक्षा काही ठराविक पॅरामीटर्स बघितले तर असे पॅरामीटर्स जे फक्त हे सांगतात की आज तुम्ही फायनान्शियली कुठे आहात. या व्हिडिओमध्ये मी अशाच 5 पॉइंट्सची एक चेकलिस्ट सांगणार आहे. यापैकी काही तुम्ही 2 मिनिटात कॅल्क्युलेट करू शकता आणि व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नक्की समजेल की तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नेमकं कुठे सुधारणा करायची गरज आहे. चला तर मग पहिल्या पॅरामीटर पासून सुरुवात करूया. तो म्हणजे सेव्हिंग्ज रेट. याचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. टोटल सेव्हिंग्ज डिवाइड बाय टोटल इन्कम. साधारणपणे 15 ते 20% सेव्हिंग्ज रेट हा चांगला बेंचमार्क मानला जातो. इथे फक्त एस-आय-पी कन्सिडर नाही करायची. ई-पी-एफ कॉन्ट्रीब्युशन, एन-पी-एस कॉन्ट्रीब्युशन आणि लोनवर केलेले एक्स्ट्रा प्रीपेमेंट हे सगळं सेव्हिंग्जमध्ये धरायचं. कारण लोन लवकर फेडला तर पुढे द्यावा लागणारा इंटरेस्ट कमी होतो. एक गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. इन्व्हेस्टिंगच्या सुरुवातीच्या काही वर्षात तुमचा कॉर्पस जास्त वाढतो. तो मार्केट रिटर्न्समुळे नाही, तो वाढतो कारण तुम्ही दर महिन्याला किती पैसे इन्व्हेस्ट करतात. मार्केट कसं परफॉर्म करेल हे आपल्या हातात नसतं, पण दर महिन्याची सेव्हिंग आपल्या कंट्रोलमध्ये असते. म्हणून बाकी काही जमलं नाही तरी तुमचा सेव्हिंग्ज रेट वाढण्यावर लक्ष द्या. कारण पुढच्या सगळ्या नंबर्सचा पाया हाच आहे. आता दुसरा पॉइंट, इन्व्हेस्टमेंट ॲसेट वर्सेस कन्झम्पशन ॲसेट्स. हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये खूप लोक गोंधळ करतात. माझा एक भाऊ आहे, त्याला प्रीमियम वॉचेस कलेक्ट करण्याची खूप आवड आहे. एकदा मी त्याला विचारलं की महाग वॉचेस का घेतोस? तो म्हणाला, यांची व्हॅल्यू टिकते त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंटच आहे. असं कारण मी खूप वेळा ऐकलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की अनेक लोक एखादी गोष्ट महाग आहे किंवा तिची व्हॅल्यू वाढते म्हणून तिला इन्व्हेस्टमेंट समजतात. पण तसं नसतं. तुम्ही राहता ते घर, ज्वेलरी, कार किंवा वॉच कलेक्शन हे सगळं कन्झम्पशन ॲसेट्स आहेत. कारण ते तुम्ही वापरण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी घेतले आहेत. इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही मुख्यतः वेल्थ वाढवण्यासाठी घेता. जसं म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, एन-पी-एस, गोल्ड ई-टी-एफ्स किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली प्रॉपर्टी. एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुम्ही राहता त्या घराची किंमत वाढली म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट केला असं म्हणता येत नाही. कारण ते घर विकायचंच नसेल तर त्या वाढलेल्या किमतीचा प्रत्यक्ष फायदा तुम्हाला मिळणारच नाहीये. या नंबरसाठी एक साधा बेंचमार्क लक्षात ठेवा. तुमच्या एकूण ॲसेट्सपैकी किमान 50% ॲसेट्स इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये असायलाच हवेत आणि रिटायरमेंट जवळ येईल तसं हे पर्सेंटेज वाढत गेलं पाहिजे. कारण पुढे तुमचे खर्च हे इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स मधूनच भागवले जाणार आहेत. एकदा तुम्हाला कळलं की तुमच्या वेल्थपैकी किती भाग खरंच तुमच्यासाठी काम करतो आहे, तेव्हा पुढचा प्रश्न पडतो, गरज पडली तर त्यातला किती भाग लगेच वापरता येईल. आता तिसरा पॅरामीटर, लिक्विड ॲसेट्स टू नेटवर्थ रेशो. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कारण मार्केट खाली असताना तो तुम्हाला चुकीचा डिसिजन घेण्यापासून वाचवू शकतो. अनेकदा अचानक पैशांची गरज पडली की लोकांकडे इन्व्हेस्टमेंट्समधून पैसे काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आणि दुर्दैवाने हे बऱ्याच वेळा मार्केट खाली असतानाच होतं. अशा वेळी इक्विटी फंड्स रिडीम करावे लागतात आणि अनेक वर्ष शिस्तीने केलेल्या एस-आय-पीचा फायदा कमी होऊ शकतो. यासाठी एक साधा नियम आहे. तुमच्या नेटवर्कच्या किमान 15% रक्कम लिक्विड ॲसेट्समध्ये असावी. यामध्ये सेव्हिंग्ज अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट्स, लिक्विड फंड्स किंवा पटकन कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येतील असा कुठलाही ॲसेट्स येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त इमर्जन्सी फंड नाही. इमर्जन्सी फंड हा लिक्विड ॲसेट्सचाच एक भाग असतो. जर तुमच्याकडे हा लिक्विड कुशन असेल तर अचानक काहीही झालं तरी तुम्हाला तुमच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्सला हात लावावा लागणार नाही. आत्तापर्यंत आपण आजची फायनान्शियल पोझिशन पाहिली. आता एक पाऊल पुढे जाऊया. आज तुम्ही जे करत आहात त्यावरून रिटायरमेंटसाठी तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात का हे कसं ओळखायचं? पुढचा पॅरामीटर, रिटायरमेंट कॉर्पस बेंचमार्क. रिटायरमेंटसाठी किती कॉर्पस लागेल हे काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक कॉमन बेंचमार्क म्हणजे 25x रूल. याचा अर्थ रिटायरमेंट नंतरच्या पहिल्या वर्षात जितका खर्च अपेक्षित आहे त्याच्या साधारण 25 पट कॉर्पस तुमच्याकडे असावा. आता हा टार्गेट योग्य दिशेने चाललाय का हे बघण्यासाठी काही एज वाईज चेक पॉइंट्स आहेत. बाय 30 1x अॅन्युअल
सॅलरी. बाय 40 तुमच्याकडे 3 पट सॅलरीच्या पैसे असावे. बाय 50 6x आणि बाय 60 8x. हे एक्झॅक्ट नंबर्स म्हणून बघू नका. हे फक्त एक बेंचमार्क आहे, ज्यामुळे तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात की नाही याचा अंदाज येतो. आणखी एक गोष्ट इंडियन इन्व्हेस्टर्ससाठी महत्त्वाची आहे. आपल्याकडे इन्फ्लेशन डेव्हलप्ड देशांपेक्षा जास्त असतं. म्हणून 25x रूल हा एक चांगला स्टार्टिंग पॉईंट असला तरी प्रत्यक्षात 35x अॅन्युअल एक्सपेन्सेस एवढा रिटायरमेंट कॉर्पस ठेवणं जास्त प्रॅक्टिकल ठरू शकतं. या नंबरचा उद्देश रिटायरमेंटसाठी आजच परफेक्ट फिगर काढणं नाही. उद्देश एवढाच आहे की आज तुम्ही योग्य दिशेने चाललात की नाही हे वेळेवर समजावं. आणि आता शेवटचा पॉईंट. हा असा पॅरामीटर आहे जो बाकीचे 4 एकत्रितपणे काय सांगतात याचं उत्तर देतो. नेटवर्थ ग्रोथ. इथे फक्त एकच गोष्ट बघायची आहे. गेल्या 3 ते 5 वर्षात तुमची नेटवर्थ सातत्याने वाढत आहे का? आणि ती इन्फ्लेशनपेक्षा जास्त वेगाने वाढते आहे का? जर उत्तर हो असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अनेक गोष्टी योग्य करत आहात. तुमची सेव्हिंग्ज वाढत आहे, डेट कमी होत आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट्स जशी वाढायला हवी तशी वाढत आहे. म्हणूनच नेटवर्थ ग्रोथ हा एक असा पॅरामीटर आहे जो सांगतो की बाकीचे 4 पॉईंट्स योग्य दिशेने काम करत आहेत की नाही. या विकेंडला फक्त 10 मिनिटं काढा आणि हे 5ही नंबर स्वतः कॅल्क्युलेट करा. सेव्हिंग्ज रेट, इन्व्हेस्टमेंट ॲसेट वर्सेस कन्झम्पशन ॲसेट्स, लिक्विड ॲसेट्स, रिटायरमेंट कॉर्पस आणि नेटवर्थ ग्रोथ. सुरुवातीलाच 5ही नंबर्स परफेक्ट असण्याची गरज नाही, पण नेमकं कुठे सुधारणा करायची गरज आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण आपण जो नंबर कधीच मोजत नाही त्यात सुधारणा करणंही शक्य होत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर इन्व्हेस्टिंग सुरू करणाऱ्या एखाद्या मित्रासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रॅक्टिकल फिनान्स टॉपिक्सवरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये मला एक गोष्ट नक्की सांगा. या 5 नंबर्सपैकी तुम्हाला कोणता सगळ्यात जास्त सरप्रायझिंग वाटला?